घेऊन आलोय तलाठी भरती 2026चा प्रश्नपत्रिका क्रमांक 14 आपल्या मायबोली मराठी चॅनल ब्रेनबूम मराठीवरती. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आणि आजची 14वी प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. तेनजिंग नॉर्वे पुरस्कार 2023 जानेवारी 2025 मध्ये कोणाला प्रदान करण्यात आला? तर तेनजिंग नॉर्वे पुरस्कार 2023 जानेवारी 2025 मध्ये उमेश झिरपे यांना प्रदान करण्यात आलेला आहे. हा 2023चा पुरस्कार होता, तो 2025मध्ये जानेवारी महिन्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि हा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड आहे. आजीवन कामगिरीबद्दल दिला जातो. आजीवन कामगिरी अचिव्हमेंट अवॉर्ड. आजीवन कामगिरीबद्दल उमेश झिरपे जे की पुण्याचे आहेत, हे पुण्याचे रहिवासी आहेत, यांना काय केलेलं आहे, हा पुरस्कार 2025मध्ये प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काय करत आहे, राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आलेला आहे. हा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड आहे जो गिर्यारोहण याच्यामध्ये मिळालेला आहे. गिर्यारोहण मध्ये मिळालेला आहे आणि हा पुण्यात प्रदान झाले नाही, तर हा दिल्लीमध्ये काय देण्यात आलेला आहे, नवी दिल्ली या ठिकाणी. हेही तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि हा 2023चा 17 जानेवारी 2025ला काय करण्यात आला, प्रदान करण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवा. 2025 प्रदान करण्यात आला. कोणाला? उमेश झिरपे यांना काय केला, लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान करण्यात आला, जो की साहसासाठी दिला जातो. तेनजिंग नॉर्वे पुरस्कार 2023चा 2025मध्ये जानेवारी महिन्यात 17 जानेवारीला काय करण्यात आलेला आहे, देण्यात आलेला आहे. हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात. उमेश झिरपे कुठले आहेत, तर हे पुणेचे आहेत. ते गिर्यारोहण करतात, गिर्यारोहक आहेत ते. यानंतरचा दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. इंटरपोलने कोणत्या रंगाच्या नोटिसीची, इंटरपोलने कोणत्या रंगाच्या नोटिसीची नव्याने सुरुवात केलेली आहे, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. नव्याने सुरुवात कोणत्या रंगाची केलेला आहे? 1 ऑप्शन सिल्वर नोटीस, 2 ब्ल्यू नोटीस, 3 रेड नोटीस, 4 ब्लॅक नोटीस. तर इंटरपोलने कोणत्या रंगाची नोटीस नव्याने सुरुवात केलेली आहे, तर सिल्वर नोटीस काय केली आहे त्यांनी सुरू केलेली आहे. सिल्वर नोटीस म्हणजे चांदी जी आहे त्याची सुरुवात केलेली आहे जानेवारी 2025मध्ये. कधी केलेली आहे? जानेवारी 2025मध्ये काय केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. आणि यातून गुन्हेगारीतून मिळवलेली मालमत्ता, ऐवज संपत्ती शोधणे व तिचा मागोवा काढणे हा या उद्देश आहे. ही इंटरपोलच्या कलर कोडेड नोटीसमधील नवीनतम नोटीस आहे. कलर कोडेड जी आहे, कोडेड नोटीस याच्यामधली नवीनतम नोटीस आहे. 2023मध्ये इंटरपोलच्या 91व्या महासभेमध्ये काय केलं होतं, इंटरपोलच्या सिल्वर नोटीसच्या पायलट कार्यक्रमाला मंजुरी देण्यात आलेली होती. सिल्वर जो आहे तो क्रिमिनल ॲसेट आहे, हे पण आपल्या लक्षात ठेव. गुन्हेगारी संपत्तीसाठी काय केला जातो, याचा उपयोग केला जातो, हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. कोणत्या कलरचं, तर सिल्वर, जे की चांदीचा कलर आहे, त्या कलरचा उपयोग केलेला आहे. आणि 2023मध्ये इंटरपोलच्या 91व्या महासभेत सिल्वर नोटीसच्या पायलट कार्यक्रमाला काय करण्यात आली होती, मंजुरी देण्यात आलेली होती. हेही त्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा बघूया आपण तिसरा प्रश्न, जो की अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. 2024च्या अर्जुन पुरस्काराबाबत या सांगितलेलं आहे. 2024चा जो अर्जुन पुरस्कार आहे त्याबाबत या ठिकाणी काय केलेलं आहे, माहिती दिलेली आहे. 2024चा अर्जुन पुरस्कार एकूण 32 जणांना मिळाला. काय सांगितले? 2024चा अर्जुन पुरस्कार एकूण 32 जणांना मिळाला. किती जणांना मिळाला? 2024चा जो अर्जुन पुरस्कार आहे 32 जणांना मिळाला. यात प्रथमच विक्रमी 17 पॅरा ॲथलीटचा समावेश आहे. 17 पॅरा ॲथलीटचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील काय आहे, दोघांचा समावेश आहे. तर वरीलपैकी बरोबर कथने ओळखा. फक्त अ, फक्त ब, फक्त क आणि अ ब क. तर या ठिकाणी 2024चा अर्जुन पुरस्कार एकूण 32 जणांना मिळाला, हे बरोबर आहे. एकूण 32 जणांना काय केलेलं आहे, मिळालेला आहे. यात प्रथमच विक्रमी 17 पॅरा ॲथलीटचा समावेश आहे, हेही बरोबर आहे. पॅरा ॲथलीटचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे, हेही बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन जी 4 आहे, अ ब क, हे तिन्ही काय आहे त्या ठिकाणी बरोबर आहे.
आणि याच्या महाराष्ट्रातील स्वप्नील कुसळे जो का अर्जुन पुरस्कारासाठी नेमबाजीमध्ये त्यांनी काय केलं होतं, महत्त्वाचं योगदान केलं होतं. स्वप्नील कुसळे अर्जुन पुरस्कार भेटला 2024मध्ये त्यांना नेमबाजीमध्ये, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. यानंतरचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. योग्य जोड्या जुळवा असं या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. योग्य जोड्या जुळवा, थोडंसं स्मॉल कोरियाला तुमच्या लक्षात येईल. तर खेलरत्न पुरस्काराची सुरुवात 1991 आणि 92ला झालेली आहे. बघा, चेक करा. अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, मौलाना आझाद कलाम करंडक आणि या ठिकाणी सुरुवात कधी झाली ते दिलेलं आहे. 1991-92, 1961, 1985, 1956 आणि 1956-57 यामध्ये काय झालेलं आहे, त्या खेळाचा पुरस्कार झाला आहे. खेलरत्न पुरस्कार कधी झालेला आहे, आता आपण थोडंसं डिटेल बघूया. खेलरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे, तर 1991 आणि 92 हे जोडी बरोबर आहे. खेलरत्न पुरस्कार 1991 आणि 92मध्ये सुरू झालेला आहे. खेलरत्न पुरस्कार. अर्जुन पुरस्कार झालेला 1961मध्ये, हेही बरोबर आहे. द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात झालेली 1985मध्ये, हेही बरोबर आहे. आणि मौलाना आझाद कलाम करंडक 1956-57मध्ये काय करण्यात आलेलं आहे, सुरू करण्यात आलेलं आहे. तर पर्यायी उत्तर शोधा. आणि बघा म्हणले, कारण अला 1 आहे, बला 2 आहे, कला 3 जोडी आहे आणि डला 4 जोडी दिलेली आहे. या ठिकाणी हेही 3 4च्या 4 ऑप्शन समोरासमोर बरोबर आहेत. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी काय पर्यायाचं आपण बरोबर सांगू शकतो, कारण 1 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी पर्यायामध्ये आहे दिलेलं. खेलरत्न पुरस्कार 1991 आणि 92मध्ये सुरुवात झाली. अर्जुन पुरस्काराची सुरुवात झाली 1961मध्ये. द्रोणाचार्य पुरस्कार 1985मध्ये आणि मौलाना आझाद कलाम करंडक जे आहे ते 1956 आणि 57मध्ये काय करण्यात आलं, सुरुवात करण्यात आली. हे असं व्यवस्थितरित्या आपल्याला काय करायचं आहे, मांडून व्यवस्थितरित्या लिहायचं आहे आणि आठवणीत ठेवायचं आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये आल्यानंतर त्याची प्रश्नाची उत्तरे आपल्याला व्यवस्थितरित्या देता येतील. चला, तर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न बघूया पुढचा. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणजे नवनियुक्त CEO कोण आहेत असा प्रश्न केलेला आहे. नवनियुक्त CEO कोण आहेत असा प्रश्न केलेला आहे. या ठिकाणी एक अमित अग्रवाल, सौरभ विजय, भुवनेश कुमार आणि श्वेता अग्रवाल हे काय आहेत या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. तर भारत विशेष प्राधिकरण UIDAI नवनियुक्त CEO कोण आहेत असा प्रश्न केलेला आहे. CEO कोण आहेत, तर सौरभ विजय काय आहेत, नवनियुक्त CEO आहेत. 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी उत्तर आहे. 2 नंबरचं ऑप्शन आपले उत्तर आहे. आणि हे जे सौरभ विजय आहेत ते IAS आहेत. IAS MH 1998 जी बॅच आहे त्या बॅचचे काय आहेत ते IAS आहेत. आणि ते CEO म्हणून त्यांची 25 मे 2026ला काय झालेली आहे, नेमणूक झालेली आहे आणि त्यांनी कारभार स्वीकारलेला आहे. आणि नीलकांत मिश्रा हे UIDAचे पार्ट टाईम चेअरपर्सन आहेत. हे पण आपल्याला काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. पार्ट टाईम चेअरपर्सन नीलकांत मिश्रा आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. सौरभ विजय हे IAS 1998 बॅचचे, MH 1998 बॅचचे काय आहेत ते IAS ऑफिसर आहेत. आणि त्यांची 25 मे 2026 रोजी काय केलेलं आहे, कार्यभार UIDAचा सांभाळलेला आहे आणि CEO म्हणून ते कार्यरत आहेत. हे बी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. 2025च्या 76व्या प्रजासत्ताक दिनास कोणत्या देशाचे प्रमुख पाहुणे हजर होते. तर 76वा जी काय प्रजासत्ताक दिन झाला आहे 2025मध्ये आणि 2026मध्ये जो झाला आहे तो 77वा प्रजासत्ताक दिन होता. तर 2025 76व्या प्रजासत्ताक दिनास कोणत्या देशाचे प्रमुख पाहुणे हजर होते असा प्रश्न केलेला आहे. तर या ठिकाणी इंडोनेशिया जो आहे ते इंडोनेशिया देशाचे काय प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. त्यांचं नाव होतं प्रबोवो सुबियंतो हे त्यांचं नाव आहे. प्रबोवो सुबियंतो हे काय आहेत, प्रमुख पाहुण्यांचं नाव आहे. ते इंडोनेशियाचे आहेत. त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या देशाने काय केलं, त्यांना हजर होते ते प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या देशामध्ये. आणि 2026मध्ये जे 77वा प्रजासत्ताक दिन होतात त्या 77व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून युरोपियन युनियनचे वरिष्ठ 2 नेते या ठिकाणी आपले हजर झाले होते. त्यांचं पहिल्या ज्या होत्या त्या आहेत अँटोनियो कोस्टा, लक्षात ठेवा, अँटोनियो कोस्टा. दुसरी आहे उर्सुला फॉन डर लेन हे काय आहेत, या युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष आहेत. आणि अँटोनियो कोस्टा या युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्ष आहेत. युरोपियन कमिशनच्या आणि कौन्सिलच्या अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आहेत. आणि उर्सुला डर लेन हे युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष आहेत. हे दोघे युरोपियन युनियनचे वरिष्ठ नेते आहेत.
हे 77व्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या इथं हजर होते इंडियामध्ये. हेही तुम्हाला काय करायचं सोबत लक्षात ठेवायचं आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूया काय सांगतो पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. 16 जानेवारी हा पहिला लोकपाल दिन. 16 जानेवारी हा पहिला लोकपाल दिन सर्वप्रथम कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला, असा प्रश्न केलेला आहे. सर्वप्रथम कोणत्या वर्षी 16 जानेवारी हा जो लोकपाल दिन आहे सर्वप्रथम कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला. तर सर्वप्रथम हा जो आहे 16 जानेवारी 2025ला काय करण्यात आला, सर्वप्रथम सेलिब्रेट करण्यात आला, साजरा करण्यात आला. पण याची जी रचना आहे ही 16 जानेवारी 2014 काय केलेलं लोकपाल कायदा लागू करण्यात आला होता. 16 जानेवारी 2014 लोकपाल कायदा लागू करण्यात आला आणि त्याचा पहिला दिवस हा 16 जानेवारी 2025ला काय करण्यात आला, साजरा करण्यात आला. आणि 16 जानेवारी 2014 रोजी लोकपाल अँड लोकयुक्त ॲक्ट 2013 हे जे आहे ॲक्ट 2013 मधील कलम 3 लागू झाले आणि लोकपाल संस्था काय झाल्या अस्तित्वात आल्या. हे बी महत्त्वाचं आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यामुळे 16 जानेवारी लोकपालचा फाउंडेशन डे हा 16 जानेवारी जो आहे तो फाउंडेशन डे आहे आणि हा फाउंडेशन डे म्हणून काय करण्यात आला, निश्चित करण्यात आला. पहिला समारंभ हा 16 जानेवारी 2025ला 16 जानेवारी 2025ला हा काय मानेकशॉ सेंटर दिल्ली या ठिकाणी काय करण्यात आला, सेलिब्रेट करण्यात आला. मानेकशॉ सेंटर दिल्ली या ठिकाणी काय करण्यात आला, तो सेलिब्रेट करण्यात आला. आणि मुख्य अतिथी म्हणून हे तत्कालीन भारताचे सरन्यायाधीश जे होते न्यायमूर्ती संजय खन्ना हे काय होते या ठिकाणी उपस्थित होते. संजय खन्ना हेही आपल्याला काय करायचं यासोबत लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर 16 जानेवारी 2014 रोजी काय झाला होता, लोकपाल अँड लोकायुक्त जो ॲक्ट आहे 2013चा मधील कलम 3 लागू झाले आणि लोकपाल संस्था त्यानुसार अस्तित्वात आल्या. त्या दिवसापासून 16 जानेवारी हा फाउंडेशन डे म्हणून साजरा केला जातो. आणि पहिला समारंभ 26 जानेवारी 2025 मानेकशॉ सेंटर नवी दिल्ली या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि त्याचे अतिथी म्हणून कोण होते, भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजय खन्ना त्या ठिकाणी काय होते, मुख्य अतिथी म्हणून काय होते, उपस्थित होते. हे आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे यासोबत. चला यानंतरचा आपण 8वा प्रश्न या ठिकाणी काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत, बघणार आहोत काय आहे 8वा प्रश्न. डॉक्टर आर चिदंबरम यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही. 1 पद्मभूषण, 2 पद्मभूषण 1, 2 पद्मभूषण, 3 पद्मश्री, 4 लोकमान्य टिळक पुरस्कार. आता जर जनरली विचार करायचा झाला तर या 4ही पुरस्कार कधी भेटले काही नाही, आपण हे डिस्कस करूया. डॉक्टर राजगोपाल चिदंबरम हे त्यांचं नाव आहे, राजगोपाल चिदंबरम. पद्मश्री त्यांना भेटला 1975ला, हे लक्षात ठेवा, 1975ला. पद्मविभूषण भेटला त्याला 1975लाच भेटला. पद्मविभूषण भेटला त्याला 1999ला आणि लोकमान्य टिळक पुरस्कार भेटला त्याला 1998ला. 1998ला त्यांना काय भेटला, लोकमान्य टिळक पुरस्कार. पद्मश्री भेटला त्यांना 1975ला. पद्मविभूषण भेटला त्यांना 1999ला. आणि भेटला नाही तर पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना काय केला, भेटला नाही, हा यातला ऑप्शन आहे, भेटला नाही. आणखीन त्यांना बरेच पुरस्कार त्यांना वीर सावरकर पुरस्कार त्यांना भेटला. वीर सावरकर पुरस्कार जो आहे तो वीर सावरकर पुरस्कार त्यांना भेटला 1999मध्येच भेटला. मेघनाथ 6 पदक हे 2002मध्ये भेटले त्यांना, हे सोबत लक्षात ठेवा. होमी बाबा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड भेटला. होमी बाबा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड जो भेटला त्यांना भेटला 2006मध्ये. लाईफ टाईम कॉन्ट्रीब्युशन अवॉर्ड इन इंजिनिअरिंगमधला 2009मध्ये भेटला त्याला लाईफ टाईम कॉन्ट्रीब्युशन अवॉर्ड इन इंजिनिअरिंग. CV रमन अवॉर्ड भेटला त्याला, CV रमन अवॉर्ड 2013मध्ये भेटला. आणि लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड काउन्सिल ऑफ पॉवर युटिलिटीज 2014मध्ये भेटला. 2014मध्ये काय केलं त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड काउन्सिल ऑफ पॉवर युटिलिटीज 2014मध्ये भेटलेला आहे. अशा पद्धतीनं त्यांना एवढे अवॉर्ड्स भेटलेले आहेत, हेही तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर काय पद्मविभूषण त्यांना 1999ला भेटलेला आहे. पद्मश्री भेटला 1975ला. लोकमान्य टिळक पुरस्कार कधी भेटलेला आहे त्यांना, लोकमान्य टिळक पुरस्कार भेटला 1998ला भेटलेला आहे. मेघनाथ 6 पदक त्यांना 2002मध्ये भेटले आहेत. वीर सावरकर पुरस्कार त्यांना 1999मध्ये भेटलेले आहेत. आणि लाईफ टाईम कॉन्ट्रीब्युशन अवॉर्ड इन इंजिनिअरिंग 2009मध्ये भेटलेला आहे. CV रमन मेडल त्यांना 2013मध्ये भेटलेलं आहे. आणि लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड काउन्सिल ऑफ पॉवर युटिलिटीज 2014मध्ये त्यांना काय केलं आहे, भेटलेला आहे. हेही तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचं आहे यासोबत. तर चला यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी आपण घेतलेला आहे. नुकतेच महान वनस्पती शास्त्रज्ञ KS मणीलाल यांचे निधन झाले. ते कोणत्या राज्यातील होते.
म्हणजे ते कोणत्या राज्यातील होते? KS मणिलाल जे शास्त्रज्ञ होते, बॉटॅनिक्स होते, ते कोणत्या राज्यातील होते? 1 कर्नाटक, 2 आंध्र प्रदेश, 3 केरळ आणि 4 तामिळनाडू. हे जे होते वनस्पती शास्त्रज्ञ KS मणिलाल हे होते केरळ या राज्यातील होते. केरळ राज्याचे ते होते. केरळमध्ये प्रसिद्ध वनस्पती शास्त्र बॉटॅनिस्ट आहेत आणि वर्गीकरण शास्त्रज्ञ टॅक्सॉनॉमिस्ट पण आहेत. बॉटॅनिस्ट तर आहेत पण वर्गीकरण शास्त्रज्ञ पण ते आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं पूर्ण नाव कंटुगल सुब्रमण्यम मणिलाल. कंटुगल सुब्रमण्यम मणिलाल लक्षात ठेवा, ऐकून व्यवस्थित लिहा. मणिलाल. त्यांचा जन्म झालेला आहे 17 सप्टेंबर 1938 मध्ये केरळ या ठिकाणी त्यांचा काय झालेला आहे? जन्म झालेला आहे. या ठिकाणी ऑप्शन केरळ हे बरोबर आहे. क्षेत्र जे वनस्पतीशास्त्र, वनस्पतीचं वर्गीकरण याच्यासाठी त्यांचं विशेष कार्य आहे आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी योगदान केलं आहे. आणि विशेष कार्य काय? हॉर्टस मॅलाब्रिकस या ऐतिहासिक वनस्पती ग्रंथाचे इंग्रजी व मल्याळम भाषेत रूपांतर करून शास्त्रीय विश्लेषण त्यांनी काय केलं आहे? दिलेलं आहे. त्यांनी या ग्रंथाच्या 12 खंडाचे इंग्रजी भाषांतर केलेलं आहे. जे 12 खंड आहेत कोणत्या ग्रंथाचे? हॉर्टस मॅलाबॅरिकस या ग्रंथाचे त्यांनी काय, ऐतिहासिक ग्रंथाचे त्यांनी 12 खंडामध्ये इंग्रजी भाषांतर केलेलं आहे. आणि केरळमध्ये वनस्पतीची जैविकता आणि सायलेंट व्हॅली परिसरातील संशोधनानंतर त्यांचे योगदान होते. त्यांना पद्मश्री 2020 मध्ये काय केला? पद्मश्री 2020 मध्ये त्यांना काय करण्यात आलं आहे? देण्यात आलेला आहे. पद्मश्री 2020 मध्ये त्यांना काय केलं आहे? देण्यात आलेला आहे. AK जानकी अमल नॅशनल अवॉर्ड फॉर टॅक्झॉनॉमी 2003 पण यांना काय करण्यात आलं आहे? देण्यात आलेला आहे. ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ ऑरेंज नासू नेदरलँडचा सन्मान 2012ला त्यांना काय करण्यात आला आहे? देण्यात आला आहे. 2012ला नेदरलँडचा जो सन्मान आहे ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ ऑरेंज नासू. आणि त्यांचं निधन झालेलं आहे 1 जानेवारी 2025 आणि त्यांचं वय होतं 86 वर्ष. हेही आपल्याला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी देखील शोक व्यक्त केला होता. तर एवढे त्यांना आता लक्षात, त्यांच्यासोबत काय लक्षात ठेवायचं? त्यांना पद्मश्री भेटला होता 2020 साली भेटला होता. त्यांचं निधन झालं 1 जानेवारी 2025, 86व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. आणि त्यांचा जन्म आहे 17 सप्टेंबर 1938. ते केरळ या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. पद्मश्री त्यांना 2020 विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रासाठी भेटलेला आहे, हेही लक्षात ठेवा. आणि दुसरा पुरस्कार त्यांना AK जानकी अमल नॅशनल अवॉर्ड फॉर टॅक्झॉनॉमी 2003 मध्ये त्यांना काय केलं आहे? भेटलेला आहे. आणि पद्मश्री 2020 वनस्पतीशास्त्रामध्ये त्यांना काय केलेलं आहे? देण्यात आलेलं आहे. हे तुम्हाला काय करायचं? लक्षात ठेवायचं. हे नुकतेच पॉईंट्स आहेत जे की या ठिकाणी उच्चारल्यानंतर तुमच्या लक्षात राहतील, तुम्ही नोट कराल अशी अपेक्षा ठेवतो. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी आपण पाहणार आहोत. 2025चा आर्मी डे कोणत्या शहरात साजरा करण्यात आला? 2025चा जो आर्मी डे आहे तो कुठे साजरा करण्यात आला? 1 पुणे, 2 बेंगलोर, 3 लखनौ आणि 4 दिसपूर. तर आर्मी डे जो आहे 2025चा तो पुण्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी तो काय करण्यात आलेला आहे? साजरा करण्यात आलेला आहे. तो साजरा करण्यात येतो. आर्मी डे कधी साजरा करण्यात येतो हे माहीत असणं पाहिजे. 15 जानेवारी 2025ला काय करण्यात आलेला आहे? हा आर्मी डे सेलिब्रेट केला जातो. 15 जानेवारीला साजरा केला जातो. आणि 15 जानेवारी 2025चा जो आर्मी डे आहे तो पुणे या शहरामध्ये काय केला आहे? सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. आणि हा होता 77वा आर्मी डे साजरा करण्यात आलेला आहे. याबरोबर ही गोष्टी सोबत लक्षात ठेवा. 2025चा आर्मी डे कुठं साजरा झाला? पुण्यामध्ये. कधी? 15 जानेवारीला आर्मी डे साजरा केला जातो. आणि कितवा होता? तर 77वा आर्मी डे का होता? तो होता. तर कुठे साजरा झाला तेही महत्त्वाचं माहीत असणे. बॉम्बे इंजिनियर ग्रुप अँड सेंटर परेड ग्राउंड पुणे या ठिकाणी तो काय करण्यात आला? सेलिब्रेट करण्यात आला. आता 2026चा जो आर्मी डे आहे तो कधी साजरा झाला? तो 78वा आर्मी डे असेल 2026चा. आणि तो साजरा झाला आर्मी डे जयपूर या ठिकाणी. जयपूर राजस्थान या ठिकाणी काय झाला? जयपूर राजस्थान या ठिकाणी आर्मी डे साजरा करण्यात आला. हेही तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्मी डे कधी साजरा केला जातो? तर 15 जानेवारीला साजरा केला जातो. 2025चा तो 77वा आर्मी डे होता. आणि तो पुणे या शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये पुणे शहरामध्ये काय केला? साजरा केला जातो. बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप अँड सेंटर परेड ग्राउंड पुणे या ठिकाणी साजरा करण्यात केला. आणि 2026चा जो आर्मी डे आहे तो राजस्थान जयपूर या ठिकाणी 15 जानेवारी 2026 रोजी काय करण्यात आला? साजरा करण्यात आला. 15 जानेवारीला आर्मी डे साजरा करण्यात आला तो हे लक्षात तुम्हाला काय करायचं आहे? त्यासोबत ठेवायचं आहे. यानंतर बघूया आपण पुढचा प्रश्न. तो पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 11. कोणता दिवस जागतिक युद्ध अनाथ दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस जागतिक युद्ध अनाथ दिन म्हणून साजरा केला जातो? 6 जानेवारी, 7 जानेवारी, 8 जानेवारी आणि 9 जानेवारी.
तर जो जागतिक युद्ध अनाथ दिन आहे तो 6 जानेवारी रोजी साजरा केला जातो. हे लक्षात ठेवा, 6 जानेवारीला काय केला जातो, साजरा केला जातो. आणि याचा उद्देश काय हे माहीत असणं गरजेचं आहे. युद्धामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या समस्याकडे जगाचे लक्ष असणे, वेधून देणे हा याचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे जगाचं लक्ष युद्धामध्ये जे अनाथ झालेले मुलं आहेत त्यांच्या मुलांकडे लक्ष वेधणे हे एक महत्त्वाचं उद्देश आहे या जागतिक युद्ध अनाथ दिनाचं. 6 जानेवारीला काय केला जातो, साजरा केला जातो. हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेला आहे. यानंतरचा शेवटचा प्रश्न जो की आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल तुमचे खूप आभार. आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, व्यवस्थितरित्या कमेंट करायचं आहे, वाचायचं आहे स्क्रीनमध्ये. भारतातील पहिली कॉस्टलाईन वेडर्स पक्षी गणना कोणत्या राज्यात पार पडली? कॉस्टलाईन वेडर्स पक्षी गणना कोणत्या राज्यात पार पडली? 1 पंजाब, 2 हरियाणा, 3 महाराष्ट्र आणि 4 गुजरात. तर कॉस्टलाईन वेडर्स पक्षी गणना याविषयी थोडंसं मी माहिती सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्याचा पर्याय तुम्हाला काय करायचा आहे, कमेंट करायचा आहे. तर याच्यामध्ये कॉस्टलाईन वेडर्समध्ये सुमारे 3.43 लाख पक्षी, त्यात सुमारे 69,000 जे आहेत, 59,000 पक्ष्यांचे वेडर बर्ड्स नोंदवले गेले आहेत, 59,000. आणि याच्यामध्ये 3.4 लाख इतके पक्षी त्यामध्ये नोंदवले गेले आहेत. आणि ही पहिली कॉस्टल वेडर बर्ड सेन्सस आहे, हे बी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि ते कुठं झालं हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तर प्रश्न तुम्हाला सांगायचा आहे भारतातील आहे. त्यामुळे आता वेडर्स म्हणजे काय, तर दलदली चिखलपट्टी समुद्रकिनारी उथळ पाण्यात लांबणारे जे पक्षी आहेत, आढळणारे पक्षी, लांब पायाचे पक्षी, त्यांना आपण काय म्हणतो, बगळे, जसं की तुतारी, टिटवी, शंकुवासी, प्लोवर जे आहेत, हे सगळे पक्षी काय करतात, वेडर बर्ड्समध्ये येतात. आणि वेडर्स बर्ड्स म्हणून 59,000 पक्ष्यांची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. 3.43 लाख पक्षी या ठिकाणी नोंदवले गेले आहेत. ते कुठल्या राज्यामध्ये आहे ते तुम्हाला छानपैकी कमेंट करायचं आहे आणि कमेंट करून छानसं लाईक करायचं आहे आणि आपल्या मित्रांमध्ये या काय करायचं आहे, व्हिडिओला शेअर करायचं आहे. आणि असेच व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत असतो. त्यासाठी चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून व्हिडिओ आम्ही 7, 7:30, 8 वाजता आपण तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.